टाइम अँड वर्कचा आपण नेक्स्ट आता पाहत आहे. याच्यामध्ये बघा, दोन व्यक्ती आहेत, एक ए आहे आणि एक बी आहे. ए 10 दिवसात काम कम्प्लीट करते, बी 20 दिवसात कम्प्लीट करते. आपण शिकलो की दोन्ही मग 2 दिवस दोघं मिळून ते किती दिवसात काम करतात, तर आपण काय करतो, त्याचा एलसीएम काढत असतो. त्याचा एलसीएम आहे 20 जरी घेतला तर एलसीएम घेतला. म्हणजे स्पीड होते एक बी ची 2, दोघां मिळून किती दिवसात करते 3, काम किती करायचे 20, दोघां मिळून ते 20/3 करते. हे आपलं सिंपल क्वेश्चन. पण जसं असं म्हटलं की सुरुवातीला एक दिवस ए काम करेल, दुसऱ्या दिवशी बी करेल, म्हणजे एक दिवस सोडून काम करेल. लेवल एक दिवस ए करेल, नंतर बी करेल. तर एकची स्पीड किती आहे, ए जो आहे तो एका दिवसात किती काम करतो, एक काम करतो. बी एका दिवसात किती काम करतो, 2 काम करतो. म्हणजे दोन दिवसाचं काम किती होईल. ए ने केलेलं काम एक दिवस, बी ने केलेलं काम, ए ने एका दिवसात केलेलं काम एक, बी ने एका दिवसात केलेलं काम 2. तर 2 दिवसात किती काम, 3. आणि आपल्याला काम किती करायचं आहे, 20. 2 दिवसात काम 20 झालं, तर 2 दिवसात काम 3 झालं, आपलं काम 20 करायचं आहे. तर 2 दिवसात 3 काम झालं, आपल्याला काम 20 करायचं आहे. म्हणजे आता असं नाही करायचं की 2 दिवसात 3 तर एका दिवसात 2/3 असं होणार नाही. कारण ए ची वेगळी स्पीड आहे, ए ची इफिशियन्सी वेगळी आहे, बी ची इफिशियन्सी वेगळी आहे. असं असं जर केलं आपण, तर आपण त्याचा ॲव्हरेज काढत आहोत, आणि ॲव्हरेज आपल्याला काढायचं नाही आहे, कारण दोघांची स्पीड सारखी नाही आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस काय करायचं, 2 दिवसात जर समजा 3 काम होतील, तर आपलं काम किती करायचं आहे, 20 करायचं आहे. तर याचा जवळचा मल्टिपल घ्यायचा, म्हणजे 3चा जवळचा मल्टिपल. 3चा जवळचा म्हणजे क्लोजेस्ट मल्टिपल, म्हणजे 3च्या पाड्यातील या 20च्या जवळची संख्या घ्यायची. 3च्या पाड्यातील 20ची जवळची संख्या 18, म्हणजे 3 7 18, हे बेसक 12. म्हणजे 12 दिवसात किती काम करतील मग, 2 दिवसात 3, 12 दिवसात 18 काम करतील. आपलं काम किती करायचं आहे, 20. मग हे आता ए आणि बी न ए ने स्टार्ट केलं, 12व्या दिवशी बीचं काम करेल, 13व्या दिवशी परत कोण काम करेल, ए करेल. काम ए किती करते, 1 करते, म्हणजे 13व्या दिवशी काम होईल 1, म्हणजे 19. आणखी आपल्याला एक काम करायचं, 21 काम करायचं, आपलं 19 झालं. मग 14व्या दिवशी काम कोण करेल, बी, पण बी तर 2 करते. बी एका दिवसात 2 काम करते. एक काम किती दिवसात, 1/2. मग 14व्या दिवशी 20 काम करायचं, तर बीला फक्त अर्धा दिवस काम करायला लागेल, म्हणजे 14 दिवस प्लस अर्धा, म्हणजे हे दोन्ही मिळून एक दिवस 8 जर यांनी काम केलं, अल्टरनेट डेज जर काम केलं, तर ते 14.5 दिवसात काम कम्प्लीट करतील. सिंपल कन्सेप्ट आहे. अल्टरनेट डेज म्हणजे काय, की पहिली ए करेल, नंतर बी करेल. एक दिवस ए काम करेल, एक दिवस बी करेल. पण आपण ऍव्हरेज नाही करू शकत. 2 दिवसात जर ते 3 काम करायचं असेल, तर एका दिवसात 3/2 असं नाही करू शकत, कारण एचं काम वेगळं आहे, बीचं काम वेगळं आहे. क्वेश्चन मध्ये A alone complete a work in 16 days and B alone in 12 days. ए आणि बी आहे, हा 16 दिवसात काम करतो आणि हा 12 दिवसात काम करतो. स्टार्टिंग विथ ए स्टार्टिंग विथ ए जे वर्क ऑन अल्टरनेट डेज आणि त्यांचं वर्क आहे, वर्क किती करायचं आपलं, एलसीएम 48, नंबर ऑफ डेज इंटू वर्क पर डे इज इक्वल टू वर्क. स्पीड किती, वर्क पर डे स्क्वेअर एफिशियन्सी इथलं 43 आणि हे चूक 48. काम किती करायचं, 48. पहिल्या दिवशी ए करतो, एका दिवसात काम किती करतो, 3. दुसऱ्या दिवशी अल्टरनेट डेला बी करतो, बी एका दिवशी काम किती करतो, 4. मग याचा एक दिवस आणि बीचा एक दिवस, म्हणजे 2 दिवसात आपलं काम किती झालं, 7. आपल्याला काम किती करायचं आहे, 48. मग आता आपण याचा काय करतो, 48चा 7चा जो 7च्या पाड्यातील जे जवळची संख्या आहे, 7चा क्लोजेस्ट मल्टिपल काय, 42. 7 सकम 42, 7 इंटू 6 42. तर 2 ला पण 6 मल्टिप्लाय करायला लागेल, 12. 12 दिवसात 42 काम करतात. आपलं काम किती करायचं आहे, 48 करायचं आहे.
आता 12व्या दिवशी कोण काम केलं? पहिल्या दिवशी ए ने केलं, दुसऱ्या दिवशी बी ने केलं. तर 12व्या दिवशी सुद्धा बी ने केलं. मग परत 13व्या दिवशी कोण काम काम करेल? 13व्या दिवशी ए करेल. ए किती काम करेल? एची स्पीड किती आहे? 3. एची स्पीड 3 आहे. मग 42 प्लस 3 45. आपल्याला काम किती करायचं आहे? 48 करायचं आहे. परत 14व्या दिवशी काम कोण करेल? बी करेल. पण बी तर 4 काम करते. एका दिवसात बी जर एका दिवसात 4 काम करते. आपल्याला काम किती करायचं आहे? 3. मग किती करेल तो? 3 भागेला 4. 14 किती करेल तो? 3 भागेला 4. मग आपलं काम किती करायचं आहे? 3 करायचं आहे. 45 झालेला आहे. 45 काम झालेलं आहे. 48 काम करायचं आहे. पण बी जो आहे तो एका दिवसात 4 काम करते. तर इथं त्यानं पूर्ण दिवस जर काम केलं तर 49 होईल. काम तर आपला 48च करायचं आहे. मग तो किती करेल? जर एका दिवसात तो 4 काम कंप्लीट करते, आपल्याला 3 करायचं आहे, तर तो 3 काम करायचं तर किती किती दिवसात करेल? ते 4/3. म्हणजे 14व्या दिवशी 14 दिवस तो पूर्ण होतीलच. आणि 14 दिवसात 13 दिवसाचे पूर्ण होतीलच. 14व्या दिवसाचे हा एवढा पार्ट म्हणजे 3/4 म्हणजे 13 दिवस प्लस 3/4 एवढं का एवढ्या दिवसात ते 48 काम कम्प्लीट होईल. आन्सर ऑप्शन डी. बघा रिपीट एकदा. ए आहे जो 16 दिवसात काम कम्प्लीट करते, डी 12 दिवसात करते. आपण या वर्क साठी आहे दोघांचा एलसीएम अज्यूम केला, एलसीएम काढला आणि ते वर्क अज्यूम केलं 48. आता पहिल्या दिवशी ए काम कम्प्लीट करते, ए करते काम, एची स्पीड आहे 3. बी करते, बीची स्पीड आहे 4. म्हणजे 2 दिवसात किती काम झालं आपलं? 7. पण आपलं काम किती करायचं होतं? 48. आपण काय करतो? याचा जवळचा मल्टिपल येतो 7च्या पाड्याला. जवळचा मल्टिपल आपला कोणता आला? 42. मग 7 गुणिले 6 म्हणजे 42. तसं 2 गुणिले 6 करावं लागेल. म्हणजे 12. म्हणजे 12 दिवसात किती काम होतील? 42. मग आता 12 दिवसात बी न कम्प्लीट केलं तर एची टर्न आहे. तर 13व्या दिवशी ए किती काम करते? 3. काम किती होते? 42 प्लस 3 45. तर 14व्या दिवशी काम किती आपल्याला करायचं आहे? 3 दिवसात 3च काम करायचं आहे. पण ए तर पण बी तर एका दिवसात 4 काम करते. मग एका दिवसात 4 करते तर 3 काम करायला त्याला किती वेळ लागेल? तर 3/4. म्हणजे 13 दिवस कम्प्लीट झालेच. वरचं काम जे आहे ते बी ने 3/4 दिले. आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ABC can do piece of work in 20, 30 and 60 days respectively. In how many days A can do the work if he is assisted by B and C on every third day? A आहे, B आहे आणि C आहे. त्यांची 20 आणि 60 दिवसात ते काम कम्प्लीट करू शकते. मेजर काय करायचं? नंबर ऑफ डेज आहे, वर्क पर डे आणि वर्क. एलसीएम येईल. एलसीएम जो येते तो आपण अजून करत असतो वर्क. स्पीड काढतो. 20 into 3 म्हणजे 60. 30 गुणिले 2 म्हणजे 60. म्हणजे स्पीड आली बी ची 2, सी ची 1. 60 1 60. आता काय म्हटलं? इन हाऊ मेनी डेज A can do the work if he is assisted by B and C on every third day. म्हणजे पहिले 2 दिवस हे काम करणार. याची स्पीड किती आहे? 3. काम किती करायचं आहे? 2 दिवस पहिले स्पीड 3. आपल्याला काय म्हटलं? इन हाऊ मेनी डेज A do the work if he is assisted by B and C on every third day. तिसऱ्या दिवशी हे दोघं मदत करतील. A, B, C. म्हणजे ए ला हे दोघं मदत करतील, बी आणि सी तिसऱ्या दिवशी. म्हणजे पहिले 2 दिवस काय एकटाच काम करेल. ही स्पीड आहे 3 आणि हा काम किती करेल? 6. 6. तिसऱ्या दिवशी 2 दिवसांनी काम केलं. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवसात हे काम करून म्हणजे एका दिवसात एक 3 एका दिवसात किती काम करतील? 3 प्लस 2 प्लस 3 6ची स्पीड मिळेल. आणि एकच दिवस त्यांना काम करायचं. म्हणजे किती दिवस करतील ते? 6. म्हणजे हा 2 आणि हा 1 अशा 3 दिवसात काम किती झालं?
6 आणि हे 6. यानं 2 दिवस केलं आणि या तिघांनी मिळून 1 दिवस केलं. काम किती झालं? 6 आणि हे 6. म्हणजे 3 दिवसात 12 काम झालं. आपल्याला किती काम करायचं आहे? 60 करायचं. 3 दिवसात 12, 60 किती दिवसात? 3 दिवसात त्यांनी 12 केले. 60 किती दिवसात होईल? 12 पंचे 60, 3 पंचे 15, म्हणजे 15 दिवसात 60 ला कंप्लीट. आपल्याला हे विचारलंय, आपल्याला काय विचारलंय? इन हाऊ मेनी डेज कॅन ए डू द वर्क? हा, म्हणजे जर हे त्यांनी सोबत काम केलं सर्वांनी, हे काम कंप्लीट किती दिवसात होईल? 15 दिवसात हे काम कंप्लीट होईल. परत एकदा बघा, ए बी सी त्यांचे नंबर ऑफ डेज दिले, 20 दिवसात कंप्लीट होतो. बी हा 30 दिवसात कंप्लीट होतो आणि सी 60 दिवसात. याच्यावरून आपण त्यांचा एलसीएम काढला. एलसीएम आपण वर्क अजून करत असतो 60. त्याच्यावरून आपण त्यांची स्पीड काढली. जर एलसीएम 60 आहे म्हणजे वर्क 60 आहे, नंबर ऑफ डेज त्याला 20 लागतात, तर स्पीड 3 दिवसात काम कंप्लीट करेल. 3 दिवसात तुम्ही एका दिवसात काम 3 करेल. बीची स्पीड 2 आणि सीची 1. आता आपल्याला त्यांनी म्हटलंय की तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस हा एकटा हे काम करेल, म्हणजे 2 दिवस जर येणं काम केलं, याची स्पीड 3 तर किती 6. पण तिसऱ्या दिवशी तो बी आणि सी ची पण मदत घेईल, म्हणजे बी आणि सी त्याला मदत करतील. बी आणि सी जर त्यांनी मदत केली तर याची स्पीड 3, बी ची 2 आणि सी ची 1, म्हणजे 6. 6 एका दिवसात काम करतील. त्यांना काम वगैरे किती करायचं आहे? एकच दिवस करायचं आहे, तिसऱ्या दिवशी. तर काम किती? 6. म्हणजे 6 आणि 6 3 दिवसात. 2 दिवसात किती काम केलं? 2 दिवसात 6 केलं. बीने एबीसीने तिसऱ्या दिवशी तिघांनी मिळून 6 केलं, म्हणजे 3 दिवसात ते 12 काम केलं. आपलं काम किती पूर्ण करायला होतं? 60. 60 किती दिवसात? 12 म्हणजे 60, 3 म्हणजे 15. दुसरं ऑप्शन बी. नेक्स्ट बघा, Anju and Sanju together have ever failed in 6 days. If Anju can do it in alone in 10 days and Manju in 22 days, in how many days will Sanju alone be able to give the feat? Manju and Sanju and Manju can do it in alone in 10 days. The answer complete करू शकते. मंजू 24 दिवसात, संजू आपलं करायचं टुगेदर जे आहे ते 6 दिवसात, म्हणजे ए प्लस एम प्लस एस, संजू म्हणजे प्लस संजू. म्हणजे नंबर ऑफ डेज दिलेले आहे, वर्क पर डे काढायचं आहे, वर्क आपण ऑलवेज अजून करत असतो. आता जे आपले नंबर दिले आहेत त्याचा एलसीएम जर आपण काढला तर येईल 240. सिम्पली मल्टिप्लिकेशन. वर्क पर डे काही द्यायचं किंवा स्पीड जे असते, वर्क पर डे किंवा स्पीड. चोवीस 10 एस आपल्याला काहीच माहित नाही. आता काय, 240 वर्क करायचं आहे, ठिकाणी मिळून 6 दिवसात करतात. ए प्लस एम, आपण स्पीडची नेहमी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची. ए प्लस एम प्लस एस आपल्याला काढायचं आहे. ए प्लस एम किती आहे? ए प्लस एम आहे 24 प्लस 10, 24 प्लस 10 म्हणजे 34. आता याच्यात आपल्याला दिलेलं आहे की 7 तिघं मिळून 6 दिवसात काम कंप्लीट करतात. काम किती करायचं आहे? 240. म्हणजे किती तिघांनी म्हणून काम केली, स्पीड करेल 240 वगैरे 6 म्हणजे 40. आता ए प्लस आपण स्पीडची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो. ए प्लस एम प्लस एस आपल्याकडे आहे 40, म्हणजे ए प्लस एम इज इक्वल टू 40 आहे. आणि ए प्लस एम किती 34 आहे, तर एस इज इक्वल टू 40 मायनस 34, म्हणजे एस किती 6. याची स्पीड 6 आहे, काम करायचं आहे 240. आपल्याला विचारलेलं आहे इन हाऊ मेनी डेज विल संजू अलोन, हा एकटा किती दिवसात काम कंप्लीट करेल? तर 7 चूक 24, 40 डेज. इजी क्वेश्चन होता. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट
A can complete a two-third of work, certain job in 6 days. B can complete one-third of the same job in 8 days, and C can complete three-fourths of the work in 12 days. आणि हे जे one-third, two-third व three-fourth आहे. two-third, three-fourth. इथं आपण काय करायचं? सिंपल कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, पण ते कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे. म्हणजे यानं मल्टिप्लाय होणारे जे डिजिट आहेत ते आपण वर कन्सिडर करू शकतो. तर त्याचं काय येऊ शकतं आपल्याकडे? टू-थर्ड आपण 36 डिजिट एलसीएम किंवा 72 म्हणजे मोठा जर घेतला तर कमी मोठी संख्या घेतली तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला थोडी इझी जाईल. मग 72 वर घेऊ शकतो. कन्सिडर करू आपण त्याचं वर्क जे आहे ते 72 आहे. आता बघा हे वेळेवर आपल्याला म्हणजे समजलं पाहिजे की त्या क्वेश्चनचा अप्रोच कसा करायचा, तो कसा याच्यात कमी वेळात सॉल्व्ह करता येईल. त्याच्या आपण येतो म्हटलं ए आहे, बी आहे आणि सी आहे. तर आपण वर्क कन्सिडर करू. टोटल वर्क जे आहे 72. A complete two-thirds of the certain job in 6 days. हा 6 total days work per day into work. The two-third म्हणजे आपली टोटल वर्क किती आहे? टोटल वर्क आहे आपला 72. त्याचा टू-थर्ड म्हणजे 24 into 48. ही स्पीड झाली मग 8. B can complete one-third of the work म्हणजे 72च्या one-third म्हणजे 24 in 6 days. One-third work in 8 days. याची स्पीड झाली 8:24. And C can complete three-fourths of the work म्हणजे 72च्या three-fourths म्हणजे 54 in 12 days म्हणजे याची स्पीड झाली 54/12. तर आपल्याला म्हटलंय की ऑल ऑफ देम वर्क टुगेदर फॉर 4 days. म्हणजे तिघं, आता तिघांची स्पीड आपल्याकडे आहे आणि तिघांनी मिळून जे काम केलं आहे ते 4 दिवसांनी केलेलं आहे. या पुढे आपल्याला लिहिली की बीला किती वेळ लागेल एकट्याने काम केलं ते रिमेनिंग वर्क. ऑल ऑफ देम वर्क टुगेदर फॉर 4 days म्हणजे ए बी प्लस सी. 8 आणि 3 आपण स्पीडची नेहमी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. 8 आणि 3 11. बरं याला एक करून टाका, सिम्प्लिफाय करा. 27 सॉरी 3 18 3 भागिले डायरेक्ट 954 3 18 3 2 9/2. ऍडिशन साठी काय करायचं, याच्या डिनॉमिनेटर मध्ये पण 2 घेऊन घ्यायचं म्हणजे 16/2 प्लस 6/2 प्लस 9/2. 2 कॉमन 31/2. आणि किती दिवस काम करतात? 4 days. 4 दिवस ते काम करतात. म्हणजे काम किती होईल त्यांचं? तेवढं काम करतात 31/2 4 दिवसात काम करतात म्हणजे ते काम करतात 31 दुनी 62. आता टोटल काम किती होतं? 72. टोटल काम आपलं 72 होतं. तर आपल्याला ऑल ऑफ द मोस्ट विचारलंय की नंतर मग ए सोडून देते, ए आणि सी सोडून देतात. एवढं काम होते 62 काम होते 72 पैकी. मग आपल्याला विचारलं की हाऊ लॉंग विल इट टेक फॉर बी टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. बी किती दिवसात पूर्ण करेल? रिमेनिंग वर्क म्हणजे 72 होतं काम कम्प्लीट आहे ठिकाणी म्हणून त्याला 62 राहिलं किती 10. बीची स्पीड किती आहे 3. मग काम किती दिवसात कम्प्लीट करेल? 10/3. 10/3 म्हणजे 3.33. आन्सर ऑप्शन बी. फास्ट एकदा करून 2/3 1/3 किंवा
3 or 4 तास. आपण याचं काय करतो, याच्यात डिनॉमिनेटर मध्ये जे आहे त्याचं एलसीएम घेतो. मग जे मोठी संख्या एलसीएम घेतो, आणि एलसीएम घेताना आपल्याला एलसीएम 36 आला असता, 12 आला असता तरी आपण वर आला असतो. पण ते कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेट झालं, म्हणून आपण 7 टू त्याचं वर घेतो. मग 70 वर घेतलं तर आपल्याला म्हटलं की 2/3 वर्क जे आहे ते 6 दिवस कंप्लीट करते. म्हणजे आता 2/3 72 48, 6 दिवस म्हणजे स्पीड काढली. बी जो आहे तो 1/3 काम करते, म्हणजे 72चे 1/3 म्हणजे 24, 8 दिवसात कंप्लीट करते. त्याची वर्क पर डे 3. आणि सी जो आहे तो 3/4 म्हणजे 54 काम करते. किती दिवसात करते? 12 दिवसात. म्हणजे वर्क पर डे 54/12 म्हणजे 9/4. आता आपल्याला विचारलंय, आपल्याला सांगितलंय की 4 दिवसात 4 दिवस ते तिघजण मिळून काम करतात. तिघांची स्पीड आहे 31/2, काम होते 62. 4 दिवसात टोटल काम होतं 72. उरलेलं काम हा बी जो आहे तो 3 दिवसात पूर्ण करेल.